नमस्कार. जादुई किस्से सुनील कामत यांचे या सदरात आपले स्वागत आहे. काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. तेव्हा जादूगार सुनील कामत पुणे दौऱ्यावर होते. विविध ठिकाणी त्यांचे जादूचे कार्यक्रम होत होते व त्यांची लोकप्रियता चहूकडे फैलत होती. बालमोहन विद्या मंदिर या सुप्रसिद्ध शाळेचे विश्वस्त बाळ सर यांनी त्यांचा कार्यक्रम तळेगावच्या बालमोहन विद्या मंदिर शाळेत ठेवला होता. लागोपाठ त्या भागातील इतरही शाळांनी त्यांचा कार्यक्रम ठेवला. त्या भागात अशीच एक आदिवासी मुलांची शाळा होती. शाळा तशी छोटी होती व शाळेची परिस्थिती फारशी बरी नव्हती, पण त्यांनाही आपल्या विद्यार्थ्यांसाठी जादूगार सुनील कामत यांचा जादूचा कार्यक्रम ठेवायचा होता. पण विचारायचे कसे हा गहन प्रश्न त्यांना पडला होता. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक व काही शिक्षक यांनी जादूगार सुनील कामत यांची भेट घेतली व त्यांना जादूच्या कार्यक्रमासाठी विचारणा केली व आपली अडचण देखील सांगितली. त्यांचे म्हणणे ऐकून झाल्यावर जादूगार सुनील कामत म्हणाले, तुमची अडचण माझ्या लक्षात आली आहे, पण कला कधीही फुकट सादर करू नये असे म्हणतात, खास करून तेव्हा जेव्हा ती आपल्या उपजीविकेचे साधन असेल. त्यामुळे तुम्ही जमतील तेवढे बघा, आपण करू काहीतरी. दुसऱ्या दिवशी शाळेने वर्गणी काढायचे ठरवले. प्रत्येकाने जमतील तितके पैसे दिले. मुलांनी आपल्या खाऊच्या पैशातून कोणी 1 रुपया, कोणी 2 रुपये असे जमतील तेवढे दिले. शिक्षकांनी यथाशक्ती आपली मदत केली. ठरल्याप्रमाणे जादूचा कार्यक्रम पार पडला. लहान मुलांच्या चेहऱ्यावरचे हसू तर विचारायलाच नको. प्रत्येकजण आनंदी होता. मुख्याध्यापकांनी कार्यक्रम झाल्यावर ती थैली जादूगार सुनील कामत यांना सुपूर्द केली. एकूण 732 रुपये जमले होते. पैशांमध्ये मोजायचे तर मोठमोठ्या हॉलमध्ये कार्यक्रम केलेल्या, विदेशात कार्यक्रम केलेल्या जादूगार सुनील कामत यांच्यासाठी 732 रुपये ही रक्कम काहीच नव्हती. पण स्वतः शून्यातून वर आलेल्या व माणुसकीची जाण असलेल्या जादूगार सुनील कामत यांच्यासाठी 732 रुपये ही बिदागी अमूल्य होती. पुढे अनेक वर्षे त्यांनी ती थैली तशीच जपून ठेवली होती. फक्त आणि फक्त जादूचाच ध्यास घेतलेल्या सुनील कामत यांनी केवळ पैशांकडे केव्हाच पाहिले नाही. त्यामुळेच त्यांनी मोठमोठ्या 5 स्टार हॉटेल्समध्येही शो केले व गरिबाच्या वस्तीतही तितक्याच आत्मीयतेने कार्यक्रम केले. नाहीतर ती गरीब मुले जादूचा कार्यक्रम केव्हा बघतील असा प्रश्न ते नेहमी विचारत. साने गुरुजींचे एक वाक्य ते आवर्जून सांगत, करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे. अशा या महान जादूगाराकडून आपणही माणुसकीची प्रेरणा घेऊ शकलो तर समाजात खरी जादू घडेल. धन्यवाद.